सर्वप्रथम सर्वांना तर श्री स्वामी समर्थ। तर घटना आहे 2021 ची। तेव्हा नुकतंच लॉकडाऊन लागलं होतं, म्हणजे कोरोना पिरियड चालू होता। त्या दरम्यान कोरोना काळात काही दिवसांची सूट दिली गेली होती, म्हणजे तुम्ही बाहेर कुठे पण जाऊ शकत होता, मात्र काही दिवसापुरतीच। तर तेव्हा माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि तेव्हा मी जिम मध्ये होतो, म्हणजेच की तेव्हा जिममध्ये जायची देखील सूट दिली गेली होती। तर मी जिम मारत असताना माझ्या मित्राचा मला कॉल आला। तेवढ्यात त्याला घरी जायचं होतं असं त्यांनी मला सांगितलं। मला काही काम नसल्यामुळे मी पण त्याच्यासोबत त्याच्या घरी जाण्यास तयार झालो। त्याचं गाव जवळपास तिथून 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि मध्ये 2 ते 3 गाव लागत होते। त्या दरम्यान आम्ही दोघं देखील रात्रीच्या वेळी गावी जायला निघालो, म्हणजे साधारणतः 5 ते 6 वाजले होते। तेव्हा आम्ही त्याच्या गावी जायला निघालो आणि तिथे पोहोचायला आम्हाला 10 वाजले, कारण तो थोडा गावाकडचा रस्ता आहे आणि जायला आम्हाला थोडा उशीर झाला। त्या दरम्यान त्याच्या घरी गेल्यानंतर तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोड्या गप्पा मारल्या। त्यानंतर मला 11 वाजलेत। 11 वाजता मला परत यायचं होतं, कारण मला तिथे थांबायचं नव्हतं आणि मी माझ्या घरी न सांगता त्याच्यासोबत त्याच्या गावी गेलो होतो। त्याच्यामुळेच मला तिथून निघायचं होतं, मात्र तो काही मला घरी येऊ देत नव्हता। त्याचं म्हणणं होतं की तू आजच्या रात्री इथेच थांब आणि उद्या चालला जा। मी त्याचे काही ऐकले नाही, कारण मी घरी सांगून आलेलो नव्हतो। त्या कारणामुळे जे आहे मी तिथून तेव्हाच 11 वाजता रात्री निघालो आणि काही गावं ओलांडल्यानंतर, म्हणजे जवळपास 3 ते 4 गावं त्याच्यामध्ये लागते। मी 3 गावं ओलांडल्यानंतर म्हणजेच माझ्या शहराच्या आधी एक डोंगर रस्ता लागतो। त्या डोंगर रस्त्यामध्ये भयान शांतता होती। त्या भयान शांततेमध्ये माझी गाडी हळूच बंद पडली। मला तिथे काहीच समजत नव्हतं। सगळीकडे बघितलं तर पूर्ण शांतता। गाडीला बघितलं तर गाडीला काही झालेलं नव्हतं, मात्र गाडीचे लाईट बंद नव्हते होत आणि गाडी देखील बंद नव्हती होत, मात्र गाडी पुढे चाललीच नव्हती। तेवढ्यात मला कसला तरी आवाज आला आणि मला वेगळंच भासवलं। मला वाटू लागलं की जणू काही कोणीतरी माझा पाठलाग करतोय, पण तेवढ्यात मी मागे बघून बघितलं तर कोणीच नव्हतं। तिथे मला एक स्प्लेंडर गाडी उभी दिसली। मी त्या गाडीजवळ जाऊन बघितलं तर तिथे देखील कोणी नव्हतं। नंतर माझ्या मनात असा विचार आला की अरे, रात्रीच्या वेळी चोर देखील असू शकतात, मारहाण केली आणि आपलं काही पैसे वगैरे घेतले तर वेगळंच होऊन जाईल। त्या कारणामुळे मला भीती वाटली आणि मी तिथून निघालो। पण पुढे निघाल्यानंतर काय झालं की पुढे लाईटचा पोल दिसला आणि थोडं पुढे गेल्यानंतर परत मला लाईटचा तोच पोल दिसला आणि त्याच्यासोबत जे झाडं वगैरे रस्त्याने दिसत होते, मोठमोठे बाबळीचे तिथे झाडं होते, ते देखील मला परत तेच दिसायला लागले। मी पुन्हा थोडा वेळ विचार केला आणि आणखी पुढे निघालो। काही वेळ पुढे गेल्यानंतर मला परत तोच लाईटचा पोल आणि तोच झाडे दिसले। तेव्हा मला गोष्ट आठवली, अरे आपल्याला काहीतरी इथे वेगळंच जाणवतंय आणि आपण परत एकाच जाग्यावरती येतोय। माझ्या आईने सांगितलं होतं, तू जर कधी संकटात असशील तर तू स्वामी समंत्राचा तारक मंत्राचा जाप कर। मला तेव्हा परफेक्ट त्याच टाइमवरती तो मंत्र आठवला आणि मी तो जाप करायला सुरुवात केली आणि गाडी समोर ढकलायला सुरुवात केली। मी गाडी समोर घ्यायला गेलो आणि तेव्हा कुठे मला माझ्या जे डोळ्यासमोर दिसलं त्याच्यावरती तुम्ही विश्वास करणार नाही, कारण माझ्या डोळ्यांसमोर मला जे आहे आपलं शहर दिसलं। तेव्हा मला विश्वास बसला की स्वामींच्या मंत्रामध्ये काहीतरी चमत्कार आहे। हे गोष्ट जरी तुम्हाला काहीशी फसवी वाटत असली, मात्र हे गोष्ट एकदम सत्य आहे। हे गोष्ट माझ्या एका सबस्क्रायबर सोबत घडली आहे। त्याने स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट मला सांगितली आहे। जर तुमच्याकडे देखील स्वामी चमत्काराची कोणती अशीच गोष्ट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की शेअर करा। आम्ही ते गोष्ट सर्व जगापुढे आणण्याचा प्रयत्न करू। तर तुमच्याकडे कोणती गोष्ट असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्याशी शेअर करू शकता। तर आपला स्वामी परिवार आपण आणखी वाढूया, त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपल्याला इथे 1 लाख स्वामी भक्त तयार करायचे आहे, त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून आपल्या स्वामी भक्तांमध्ये सामील होऊ शकता। त्यासाठी तुमची गोष्ट शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा।